84 लक्ष प्रकारचे जीव आणि देवतांची संख्या मात्र 33 करोड. हे तर्कशास्त्र समजायला आणि पटायलाही कठीण आहे. 84 लक्ष योनीमध्ये जीवात्मा जन्म घेतो अशी हिंदू धर्मशास्त्राची मान्यता आहे. आणि असं असता हिंदू धर्मामध्ये जर सजीवांची संख्या, सजीवांचे प्रकार फक्त 84 लक्ष असले तर देवतांची संख्या त्यांच्या जीवांच्या संख्येपेक्षा अनेक पटीने इतकी अधिक 33 करोड कशी असेल, हा एक प्रश्नच आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचाच हा एक प्रयत्न आहे. 33 कोटी याचा अर्थ 33 करोड देव हिंदू धर्मामध्ये खरोखर आहेत का? तरी हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत ही गोष्ट खरी आहे, पण 33 कोटी याचा अर्थ खरोखरच 33 करोड असा आहे की तो काही वेगळा आहे, हे समजून घेणं आपल्या दृष्टीनं महत्वाचं ठरेल. हिंदू धर्म हा खूपच प्राचीन धर्म आहे आणि या धर्मामधील वाङ्मय हे संस्कृत भाषेमध्ये लिहिलं गेलेलं आहे. आणि संस्कृत भाषेमध्ये कोटी या शब्दाला 2 अर्थ आहेत. या शब्दाचा एक अर्थ असा की करोड आणि दुसरा अर्थ असा की प्रकार, श्रेणी किंवा परी. आपण म्हणतो की नाना परीचे जीवजंतू जगामध्ये आढळतात किंवा नाना परीचे पशुपक्षी जगामध्ये आढळतात. याचा अर्थ असा की नाना प्रकारचे जीवजंतू, नाना प्रकारचे पशुपक्षी जगामध्ये आढळतात. त्याप्रमाणेच 33 कोटी देव हिंदू धर्मामध्ये आहेत. याचा अर्थ असा की 33 प्रकारचे किंवा 33 श्रेणीमध्ये विभागलेले किंवा 33 परीचे देव हिंदू धर्मामध्ये आहेत. म्हणजेच 33 करोड नव्हे तर 33 कोटी याचा अर्थ 33 प्रकारचे देव हिंदू धर्मामध्ये आहेत. ते कोणते? तर ते आहेत 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, हे झाले 31. आणि यांच्याशिवाय इंद्र आणि प्रजापती असे 2 मिळून 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव हिंदू धर्मामध्ये आहेत. आता यातील 8 वसु कोणते? तर 8 वसु म्हणजे अग्नी, वायू, पृथ्वी, अवकाश, सूर्य, द्युलोक किंवा स्वर्ग, सोम किंवा चंद्र आणि नक्षत्र. त्यांच्यामध्येच सर्व विश्व वसलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांना, या देवांना, अष्टवसूंना आपण वसु असं म्हणतो, कारण त्यांच्यामध्ये संपूर्ण विश्व वसलेलं आहे. त्यानंतर 11 रुद्र. 11 रुद्र हे मानवी शरीराचे अवयव आहेत आणि ते आपणाला ज्यावेळी मानवी शरीर मृत होतं किंवा जीवात्मा ज्यावेळी मानवी शरीराला सोडून निघून जातो, शेवटचा रुद्र जेव्हा मानवी शरीर किंवा हे नश्वर शरीर सोडून जातो, तेव्हा हे रुद्र प्रियजनांना रुदन करायला लावतात, रडवतात. रुदन करायला लावणारे किंवा रडवणारे म्हणून त्यांना रुद्र असं म्हटलं जातं. आणि हे जे 11 रुद्र आहेत ते आहेत, त्यांची नावं अशी: प्राण, अपान, व्याम, समान आणि उदान. हे 5 प्रमुख प्राण आहेत. तर नाग, कूर्म, किरकल, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्राण आहेत. आणि शेवटचा 11वा जो आहे तो जीवात्मा. असे हे 11 रुद्र आहेत. आता राहिले 12 आदित्य. 12 आदित्य कोणते? तर 12 आदित्य हे आपणाला, माणसाला, मानवाला पुढे घेऊन जातात आणि म्हणूनच त्यांना आदित्य असं म्हटलं जातं.
त्यांची नावं अशी: अंशमान, अर्यमन, शक्र, त्वष्ट्र, पर्जन्य, पूषण, भग किंवा धरोहर, मित्र, वरुण, विवस्वत, विष्णू किंवा वामन आणि यज किंवा यज्ञ किंवा धाता असे एकूण 12 आदित्य आहेत. असे हे झाले एकूण 12 आदित्य अधिक 11 रुद्र अधिक 8 वसु आणि त्यांच्याशिवाय इंद्र आणि प्रजापती असे सगळे मिळून झाले 33 प्रकारचे, म्हणजे 33 कोटी देव. हे सर्व देव आपणाला पुढे घेऊन जातात, आपलं नियमन करतात, माणसाचं नियमन करतात. हे सर्व देव निसर्गाचं व्यवस्थापन आणि मानवी जीवनाचं नियंत्रण ठेवतात असं मानलं जातं. आणि असे हे 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव हिंदू धर्मामध्ये आहेत. ते 33 करोड नव्हे तर 33 प्रकारचे देव आहेत. हे समजून घेणं आपल्यासाठी, आपला गैरसमज दूर होण्यासाठी गरजेचं आहे. आता आपणाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, आवडली असेल तर आपण चॅनेल सबस्क्राईब करावं ही विनंती. धन्यवाद.